नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुर्वेदिक प्रॉपर ॲडवाईस या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आपटा या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आम्ही तुम्हाला काही दिवसात सर्व वनस्पतीची माहिती उपलब्ध करून देणार आहोत. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आमचे नवनवीन व्हिडिओ. तर बघूया मित्रांनो, आपटा या वनस्पतीबद्दल माहिती. आपटा हे एक झाड आहे. आपट्या संस्कृतीमध्ये अश्वमंतक असे म्हणतात. आपटा पानझडी वनात आढळणारे झाड आहे. प्रामुख्याने भारत, श्रीलंका व चीन या देशातील जंगलात आपट्याची झाडे आढळून येतात. हे झाड भारतात सर्वत्र आढळते. हिंदू धर्मात आपटा या वनस्पतीचे महत्त्व. आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून दसरा या सणाला एकमेकांना वाटली जातात. तसेच मित्रांनो, संस्कृतमध्ये म्हटले जाते, अश्वमंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टांना दर्शन देही करू शत्रुविनाशम. म्हणजेच मित्रांनो, आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो, देवतेचे दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो. मित्रांनो, दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून दिली जातात. आजच्या दिवशी म्हणजे दसरा या सणाला या पानांना मान मोठा असल्याने ती घरी ठेवली जातात, पण दुसऱ्या दिवशी मात्र त्याची रवानगी केली जाते. रस्त्यावर तर आपट्याच्या पानाचे ढिगारे कचऱ्यात दिसतात. अशा वेळी वाईट वाटतं, पण ही आपट्याची पाने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याची आहे. आपट्याची पाने खाऊन तुम्ही विविध आजारापासून दूर राहू शकता. आपटा ही वनस्पती आहे. या झाडाची पाने, फुले, बिया, साल औषध म्हणून वापरली जातात. मित्रांनो, आपट्याला अश्वमंतक म्हणून ओळखले जाते. अश्वमंतक याचा एक अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा असा आहे. तसेच मित्रांनो, आपट्याच्या सालीपासून दोरखंड बनवला जातो, तर त्याच्या सालापासून डिंक सुद्धा मिळतो. पण त्याच्या व्यतिरिक्त आपट्याचे बरेच फायदे आहेत, ते आपण पाहूया. नंबर 1 आहे मित्रांनो, आपटा या वनस्पतीचे पान जर तुम्ही चावून खाल्ले, ते पण हप्त्यातून 2दा, तर पित्त आणि कफ दोषावर गुणकारी होईल. त्यानंतर आहे मित्रांनो, लघवीच्या वेळी जळजळ होत असेल, आपट्याची पाने गरम पाण्यात ओली करून ती नीट वाटून घ्यावीत. जेवढा रस निघेल तेवढ्याच प्रमाणात दूध, साखर टाकावे. हा दिवसातून 4 ते 5 वेळा घेतल्याने जळजळ कमी होते. त्यानंतर आहे मित्रांनो, हृदयाला सूज आली असेल तर आपट्याच्या मुळाची साल पाण्यात उकळून ते मिश्रण गाळून पिल्याने सूज कमी होते. पोट मुरडून येणं, यावर असं करा मित्रांनो, आपट्याच्या सुक्या फुलांचे चूर्ण मध आणि साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा 100% बरा होतो. त्यानंतर आहे मित्रांनो, विंचूचे विष उतरवण्यासाठी शरीरावर विंचू चावल्यास त्यावरील आपट्याची शाखा फिरवली असे केल्यास विंचूचे विष उतरते. त्यानंतर आहे मित्रांनो, लहान मुलाच्या पोटात कुरमी झाल्यास आपटा या वनस्पतीच्या बिया उगाळून ते लहान मुलांना दिवसातून 1 चमचा द्यावे. यामुळे लहान मुलांच्या पोटातील कुरमी कमी होते. ही झाली आपटा या वनस्पतीबद्दल माहिती. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा किंवा सबस्क्राईबर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.